तुमच्याही तूर पिकात फुलगळ होत होती का? आता जर इथं बघितलं तर खाली आधी खूप सारी फुलगळ झालेली आहे. त्यानंतर आता त्याचं प्रमाण एकदम कमी कमी होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. मित्रांनो, महाराष्ट्रभर पाऊस होता. म्हणजे 4 मेपर्यंत आमच्याकडे 2 मेला खूप पाऊस झाला. रात्री तब्बल 2:30 वाजेपासून ते सकाळी 5 वाजेपर्यंत एवढा पाऊस झाला आणि त्याच्यामध्ये फुलांचं प्रमाण होतं 10 ते 15%. त्यानंतर जमीन ओलीगच एकदम, म्हणजे वाहून निघल्यासारखा कुठं कुठं पाऊस. आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर हे खालचं आता आजची साधारणतः 8 नोव्हेंबर आणि 4-5 दिवसाआधी पाऊस होता तो. त्या पावसाने काय झालं की बरीचशी फुलगळ झाली. 2-3 दिवस जमीन एकदम ओली, ढगाळ वातावरण, सर्व दूर तशीच परिस्थिती होती आणि खूप सारी फुलगळ इथं पाहायला मिळते. त्यानंतर काय झालं की संपूर्ण महाराष्ट्रभर थंडीची लाट सुरू झाली. म्हणजे एकंदरीत थंडी सुरू झाली. त्याच्यामध्ये जर बघितलं तर फुलांचं प्रमाण पण वाढलं. एक 50-60% फुलं आले आणि तरीही फुलगळ होतच होती. पण हळूहळू ती फुलगळ कमी झाली. त्यानंतर आपण कालच याची फवारणी घेतलेली आहे. परंतु आजचा आपण जो व्हिडिओ बनवतात त्याच्यात आपण तेच बघत आहोत की फवारणी घेतली तर एका दिवसात काही त्याचा रिझल्ट नाही आहे, परंतु फुलगळीचं प्रमाण एकंदरीत किती आहे आता सध्या. आता जर बघितलं तर एकदम कमी, नॉमिनल 1% आणि ते फुलगळ होण्याचं कारण वेगवेगळे असतात. मग त्याच्यामध्ये आता बऱ्याचशा शेंगासुद्धा व्हायला झालेल्या आहेत सुरू, एक 2-3, 4 किंवा 5% तर ते सगळ्या गोष्टी. आणि त्यासाठीच आपण ह्या प्लॉटमध्ये आपल्या आलेलो आहोत की कशा पद्धतीने फुलगळ थांबली की नाही थांबली. जर बघितलं तर ताजे फुलं तुम्हाला एकदम क्वचित दिसतात. आता बघा, आज दिवसभर तर खाली जर बघितलं तर एवढं प्रमाण नाही आहे. आणि जे जुने फुलं आहेत ते आपल्याला खूप आढळतात. म्हणजे जेवढं हे खाली प्रमाण दिसते की नाही तेवढं हिरवं आपलं पिवळं गच दिसायचं. अशी एकंदरीत सुरुवातीला फुलगळ झाली. परंतु त्यानंतर जसं जसं वातावरण चेंज झालं त्या वातावरणाचा फायदा झाला. ऊन तापू लागलं आणि एकंदरीत बुरशी असो किंवा सगळ्या गोष्टी असो त्या कमी कमी होण्यात सुरुवात झाली. त्याच्यात आपण पहिली फवारणीसुद्धा घेतली होती. त्याचं पण एकंदरीत त्याला फायदा झाला असेल. आणि आता काल आपण नुकतीच 7 तारखेला दुसरी फवारणी घेतलेली आहे. त्याच्यामध्ये काय काय घटक घेतले आणि काय गोष्टी केल्या ते सगळ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून टाकलेले आहेत. परंतु मुद्दामून आज आपण हे बघण्यासाठी आलो होतो की कशा पद्धतीने अजून फुलगळ आहे. मग ही जी आहे फुलगळ आहे ही नॉमिनल फुलगळ आहे. याचा काहीच इम्पॅक्ट एवढा पडत नाही. म्हणजे जरी वातावरण चांगलं असलं तरीही एवढी फुलगळ होतेच असते. त्यामुळे जर तुमच्या तूर पिकामध्ये एवढीशी फुलगळ असेल तर घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची पहिली फवारणी जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही टॉनिक घ्या. टॉनिकचा चांगला रिझल्ट येते. काय होते की टॉनिक वापरल्याने पांढऱ्या मुळांची वाढ होते. दुसरी गोष्ट, इथं जर बघितलं तर कणावस्था म्हणजे एकंदरीत जास्त फुटवे आणि जास्त कण आपल्याला वाढताना दिसतात. त्याचा रिझल्ट आपल्याला दिसते. म्हणजे आपण याच्यामध्ये जर जी पहिली फवारणी घेतली होती म्हणजे त्याला 15 दिवस झाले काल, तर त्याच्यामध्ये आपल्याला 15 दिवसात त्याचा भयानक रिझल्ट भेटला. म्हणजे हे जे नवीन दिसत आहेत खूप सारे नवीन तर तो त्याचाच आपल्याला प्रभाव आहे किंवा परिणाम आहे. आता राहिली गोष्ट तुमच्या तूर पिकावर एकंदरीत अळीचं अटॅक आहे काय, त्या गोष्टी शोधणं सुद्धा गरजेचं आहे. तो सुद्धा आपण व्हिडिओ टाकलेला आहे की कशा पद्धतीने तुम्ही शोधा. पहिली फवारणी जर असेल, अजूनही कित्येक शेतकऱ्यांनी पहिली फवारणी केली नाही आहे. तुमची जर पहिली फवारणी असेल तर त्याच्यामध्ये एकंदरीत अटॅक बघा किती आहे. आता आमच्या तूर पिकावर अटॅक कमी होता पहिल्या फवारणीच्या वेळेस. फक्त हा जो पाने गुंडाळलेला अळीचा अटॅक होता तोच होता. आणि त्याच्यामुळे आपल्याला काय झालं की तो पूर्णपणे नष्ट झाला होता. आणि त्यानंतर आपण साधारणतः 15 दिवस झाले, म्हणजे 14व्या दिवशी आपण फवारणी घेतली. तर त्याच्यामध्ये आपण इमामॅक्टिन 5 ग्रॅम म्हणजे 5%, तुम्ही त्याच्यामध्ये प्रोक्लेम वापरू शकता किंवा अजून तेच घटक असलेलं दुसरं कुठलंही वापरू शकता, ते घ्या. त्याच्यामध्ये एक टॉनिक घ्या चांगलं, टाटा बहार 500 रुपये लिटर, स्वस्तात मस्त. पहिला आपण फवारणी जी पहिली केली, आपलं पूर्ण 7 एकर क्षेत्र आहे. म्हणजे हा 3.5 एकराचा प्लॉट आहे, दुसरा जो 1.5 एकराचा तिकडे प्लॉट आहे आणि एक दुसरीकडे प्लॉट आहे. तर पूर्ण 7 एकराची आपण फवारणी घेतली होती. त्याच्यामध्ये आपण प्रोपेक्स सुपर 1 लिटर आणि आपण सुपर बियॉन वापरलं होतं.
टॉनिक, त्याचा पण जोरदार रिझल्ट आहे. तुमच्याकडे ते नाही भेटलं, तुम्ही पहिल्या फवारणीतसुद्धा टाटा बहार वापरू शकता. टाटा बहार एक नंबर क्वालिटी बायोस्टिम्युलेटरसुद्धा आहे ते, म्हणजे तुमच्या पांढऱ्या मुळा तर वाढवणार, परंतु तुमचं व्हेजिटेटिव्ह ग्रोथ खूप सारी घडवून आणणार. त्या गोष्टी तुम्ही घ्या. एकंदरीत साधी आणि सोपी आणि त्याचबरोबर स्वस्तात मस्त ती पहिली फवारणी होऊन जाते. हां, अशी अवस्था असेल 50-60% फुलांची, त्यात कुठं कुठं तर शेंगा तयार होत असतील, ती आपली दुसरी फवारणी. तर त्याच्यामध्ये तुम्ही प्रोक्लेम घ्या किंवा अजून कुठलं घ्या, पण जो घटक मी सांगितला इमामॅक्टिन बेन्झोनेट काय आहे ते, तर ते 5% वाला तो घटक घ्या. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यात शेंगा पोखरणारी अळी असो, फुलं खाणारी अळी असो, पाने गुंडाळणारी अळी असो, सगळ्यांचा नायनाट होते आणि 15 दिवस तुमची क्वालिटी मेंटेन राहते. ते झालं फवारणीसाठी. दुसरं त्याच्यामध्ये तुम्ही घ्या टॉनिक. आता आम्ही जे घेतलं आहे ते टाटा बहार 500 रुपयात पूर्ण 1 लिटर. त्याच्यामध्ये आपलं 7 एकराचं क्षेत्र कवर होऊन गेलं. आपल्याला तसे 25-26 पंप लागले, पण मागचं थोडंसं औषध आपलं वाचलेलं होतं, तर त्याच्यात ते कवर होऊन गेलं. तसं जर खर्च बघितला तर आपल्याला 7 एकरासाठी दुसऱ्या फवारणीत आपल्याला फक्त ना फक्त 3500 खर्च आला. म्हणजे एकरी 500 रुपये. तुम्हाला जास्तीत जास्त 600 याच्यावरती खर्च येत नाही. कुठलंच कुणाचं ऐकू नका, जास्त खर्चात पडू नका. आता जर दुसरं काही तुम्ही म्हटले दुकानवर की माझं असं प्रॉब्लेम आहे, तर तुमचा खर्च ऑटोमॅटिक तो जाणार तर डायरेक्ट एकरी 1000पर्यंत. एवढे खर्च करण्याची काही गरज नाही. तुमचे सगळ्या घटक याच्यामध्ये येत आहे. आता बघा काय सांगितलं मी, प्रोक्लेम, दुसरं झालं टाटा बहार जे टॉनिक आहे, तिसरं झालं तुम्हाला मायक्रोन्युट्रियंट्स घ्यायचे आहे. चांगल्या क्वालिटीचं मायक्रोन्युट्रियंट्स 1000 रुपये लिटरप्रमाणे येते. आणि चांगली जे खताची कंपनी आहे आपली RFC, तिचंसुद्धा आपल्याला 350 रुपये लिटर. तर ते 100 ml आपल्याला वापरायचं आहे, तर 350 रुपये लिटरमध्येच होते. म्हणजे ते एक झालं, 3 गोष्टी झाल्या. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुठलंही एक बुरशीनाशक तुम्ही घेऊ शकता. टिल्टसुद्धा थोडं महाग पडते, परंतु त्याची क्वालिटी आणि त्याचं काम आहे ते जोरदार आहे. तर अशा सगळ्या गोष्टी घ्या आणि दुसरी फवारणी तुम्हीसुद्धा घेऊन टाका. अशा एकंदरीत गोष्टी आपण आलो होतो फुलगड बघण्यासाठी, परंतु आपल्या ह्या गोष्टी थोडक्यात त्याच्यात इन्क्लूड करून दिल्या आपल्या. आता जर बघितलं आपल्या तूर पिकामध्ये तर कशी अवस्था आहे, एक 10% फुलांचं शेंगात रूपांतर व्हायला लागलेलं आहे. अजून फुलं जर प्रमाण म्हटलं तर 30-40%, परत कुठं खूप सारं 50%, 60%, आणि कुठं काय झालं की व्हेजिटेटिव्ह ग्रोथच अजून होत आहे. म्हणजे इथं बघा फुटवे वगैरे, तर ते सुद्धा येईल. म्हणजे हा पूर्ण जो महिना आहे आपला, हा काही शेंगा, काही फुलं, काही पापड्या, काही कळ्या, अशीच अवस्था आपल्याला राहील. परंतु आता काल जी फवारणी घेतली आपण त्याच्यामध्ये 15 दिवस आपल्याला आता ताण नाही. म्हणजे आपलं याच्यामध्ये फुलांचंसुद्धा आलं, फुलं वाढायसाठी स्टिम्युलेटरसुद्धा आलं, त्याच्यामध्ये खतसुद्धा आलं मायक्रोन्युट्रियंट, जे की ह्या पापड्यांसाठी पोषक आहे. आणि अळीनाशकसुद्धा आलं, जे की फुलं असो, त्याचबरोबर शेंगा असो, सगळ्या गोष्टींसाठी आलं. आणि बुरशीनाशक, ते पण कुठेही बुरशी असो त्या बुरशीसाठी आपलं आलं. म्हणजे अशा पद्धतीने त्या फवारणीत एकंदरीत आपलं सगळं कवर झालं. तुम्हीसुद्धा तुमची राहिलीच असेल फवारणी दुसरी, तर ह्या गोष्टी घ्या. स्वस्तात मस्त तुमची फवारणी होती. फवारताना कसं फवारायचं ते सुद्धा आपण व्हिडिओ आता टाकणारच आहोत. ते सुद्धा बघा की 3 नोजल लावा. तुम्ही स्वतः जर फवारत असेल चार्जिंगच्या पंपानं शक्यतो फवारा. कारण काय होते, चार्जिंगच्या पंपानं तुम्ही फवारता तर तुम्हाला समजते की कसं आपलं एकंदरीत फवारणी होती. हां, तुम्ही जर पेट्रोल पंप वापरत असाल तर त्याच्यामध्ये औषधाचं जास्त नाश आपल्याला पाहायला मिळतो. आता मी फवारणी केली तर मला एकरी 4 पंप लागले. किती? फक्त 4 पंप. औषध पण चांगलं, क्वालिटी, आणि फवारणीसुद्धा चांगली. औषध कुठंच वाया गेलं नाही, व्यवस्थित अशी फवारणी झाली. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग पेट्रोल पंपावर जेव्हा आपण फवारतो तर ते काय होते की जास्त औषध इकडे तिकडे उडते आणि आपला हात एकदम वरती गेला पाहिजे असं ते फवारायचं आहे. पहिली दुसरी गोष्ट की तुमची तुरीची हाईट किती आहे त्यानुसार सुद्धा तुम्हाला फवारणी घेणं गरजेचं आहे. तुम्ही तुमच्या पिकामध्ये ट्रॅक्टरच्या माध्यमातून सुद्धा फवारणी घेऊ शकता. जशी वाटली तशी फवारणी घ्या, परंतु दुसरी फवारणी घ्या. त्याच्यामध्ये फुलांचं जे गळतीचं थोडंसं प्रमाण आहे ते सुद्धा कवर होऊन जाईल फवारणीमध्ये. कारण त्याच्यामध्ये ज्या गोष्टी असतात, जे घटक असतात खतामध्ये, ते बोरॉन किंवा झिंक, तर ते एकंदरीत फुलगड
थांबवतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या फवारणीनं सुद्धा बऱ्याचशा कंट्रोल होतात. परंतु जर थोडीशी गड तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाही आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता. पुन्हा एकदा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माहिती आवडली तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.